देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय? देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. ललित सहस्रनाम, श्रीसूक्त, दुर्गा सूक्त, देवी स्तुती, नवार्ण मंत्र, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्ट ओतर शत नामावलीने कुंकू वाहने यास कुंकुमार्चन म्हणतात. कुंकुमार्चन कधी करावे? अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा. गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन अवश्य करावे. अमावस्येला कुंकुमार्चन करू नये. अश्विन नवरात्रात सप्तशतीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे. असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे. त्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी? कुंकुमार्चन करताना देवीची प्रतिमा, मूर्ती अथवा श्रीयंत्र अथवा प्रतिकात्मक वस्तू, सुपारी, यंत्र, ताम्रपट, सुवर्णपट पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे. त्यानंतर मृगी मुद्रेने उजव्या हाताच अंगठा, मधले बोट व अनामिका ह्या बोटांनी व उतण्या हाताने कुंकू अर्पण करावे. यानीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे अथवा कुंकवाने स्नान घालावे.